महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध सर्पमित्र, प्राणीमित्र तथा मराठी चित्रपट अभिनेत्री चैताली भस्मे यांचा भंडारा येथे सन्मान द्या सन्मान घ्या या उपक्रमाअंतर्गत सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व पुष्प देऊन केला गौरव। ही बातमी आहे भंडारा जिल्हा प्रतिनिधी संजू भांबोरे यांच्याकडून। भंडारा जिल्ह्यातील पहिला येथे 9 जून रोजी एक अनोखा आणि कौतुकास्पद सोहळा संपन्न झाला। दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे विदर्भ विभागीय संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार संजू भांबोरे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे औचित्य साधून सन्मान द्या सन्मान घ्या या अभिनव सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या भव्य सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या ख्यातनाम सुप्रसिद्ध सर्पमित्र, प्राणीमित्र आणि मराठी चित्रपट अभिनेत्री चैताली भस्मे यांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्प देऊन जाहीर गौरव करण्यात आला। नागपूरच्या चैताली भस्मे या मांगल्य फाउंडेशनच्या संस्थापिका असून त्यांनी आयुष्यभर वन्यजीव आणि सरपटणाऱ्या प्राण्यांना संरक्षण देत अनेक मुक्या प्राण्यांचे प्राण वाचवलेत। त्यांच्या या निस्वार्थ कार्याची दखल घेत आजवर त्यांना अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। वन्यजीव संरक्षणासोबतच आदिवासी पाड्यांवरील वंचित मुलांना मोफत पाठ्यपुस्तके देऊन त्यांनी समाजात एक नवा आदर्श निर्माण केला। कला क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या या अथांग कार्याचा हा खऱ्या अर्थाने गौरव मानला जातोय। या कार्यक्रमाचं उद्घाटन दैनिक माझा मराठवाड्याचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर, भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉक्टर कुशाल बोपचे, फुले शाहू आंबेडकरी विचारवंत अशोकराव सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला। यावेळी केवळ सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांनाच नव्हे तर 10वी आणि 12वीच्या परीक्षेत सुयश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी लावणी सम्राज्ञी वैशाली मडावी यांच्या बहारदार लावणीचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत, रोशन जांभुळकर, चंद्रशेखर टेंभुर्णे, गणेश पारधी आणि अभिनेता अश्विनी कुमार वघाले यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। सध्या सर्पमित्र आणि अभिनेत्री चैताली भस्मे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय।